ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी अभ्यास 13वा आपण पाहत आहोत. त्यामध्ये कुठे कुठे पंचमी विभक्ती होते, कोणता कोणता धातू आल्यानंतर त्याचं आपण काल चिंतन केलेलं आहे. सगळ्यात पहिला विरमती म्हणजे थांबणे, म्हणजे कोणाची थांबणे. वाट पाहत थांबणे असा अर्थ नसून ते करण्यापासून अ, स्वतःला आवरणं, त्याला थांबणं म्हणतात. पाप करण्यापासून थांबला. प्रमाद्यती म्हणजेच थांबणे किंवा चूक करणे, म्हणजे जे चांगलं करतोय ते न करणं हे सुद्धा काय, एक चूकच आहे. निवारयती म्हणजे बाजूला काढणे, हटवणे, हकलणे अशा अर्थामध्ये पण होतो. प्रभवती उत्पन्न होणे किंवा समर्थ होणे असाही अर्थ आहे. उद्भवती उत्पन्न होणे तोच अर्थ आहे. जनजायते तोच अर्थ आहे, उत्पन्न होणे. सगळ्या ठिकाणी पंचमी विभक्ती होते. निलीयते लपणे. जुगुप्सते जुगुप्सते घृणा करणे. एखाद्याचा मत्सर, घृणा, पाण्यात पाहणं सोप्या भाषेत. प्रति दा धातू दाचं होतं यच्छ. प्रति हा उपसर्ग लागला म्हणून झालं प्रतियच्छती, म्हणजे बदल्यात देणे. वस्त्राच्या बदल्यात धान्य, या ठिकाणी धान्याच्या बदल्यात वस्त्र. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आपण चालतोय थोडंसं पुढे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पंचमी उपपद असणारा काय पाहूया. अव्यय, जे बदलत नाही. जसं रामः रामो रामः, तसं पृथक पृथक असं काही होत नाही. पृथक शब्दाचा अर्थ आहे वेगळा. हिंदीमध्ये अलग, डिफरंट, वेगळा. ओके. मग हा पृथक शब्द ज्यावेळी येणार आहे त्यावेळी पंचमी विभक्ती होणार आहे. समजा, यांनी दिलेलं उदाहरण वाक्य छान आहे. या गावापासून वेगळा राहा. या, आपलं मराठी किती चांगलं आहे बघा. नुसतं पासून जिथे पण लागेल पंचमी विभक्ती करायची. वेगवेगळे बरोबर. शब्द लक्षात ठेवण्याची गरज नाही. जिथं पासून लागला पंचमी, पेक्षा लागला पंचमी. म्हणून आपण मराठी प्रत्यय ज्यावेळी लक्षात घेतो त्यावेळी पंचमीला आपण काय म्हणतो, ऊन, हून, तून, पासून, पेक्षा. मग हे पृथक लक्षात ठेवायचं. मग अजून बही लक्षात ठेवायचं, आरात. याच्यापेक्षा ऊन, हून, तून, पासून, पेक्षा. या गावापेक्षा वेगळा राहा. अस्मात ग्रामात पृथक वस. छान वाक्य दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे अ, अर्थ स्पष्ट होण्यासाठी. पृथक म्हणजे वेगळा, वेगळा राहा. रामापेक्षा कृष्ण वेगळा आहे हे पण म्हणू शकतो. रामात, रामाचं जीवन बोलू नये, थोडंसं रडण्यात गेलं, दुःखात गेलं. कृष्णाचं जीवन आनंदात गेलं. एक अवतार भगवंताने आनंदाचा घेतला, एक मनुष्य रूपात आले. रामात कृष्ण पृथक असती. रामापेक्षा कृष्ण वेगळा आहे, असती, पृथक असती. अजून यांनी काय उदाहरण दिलेलं आहे. पृथक पृथक पृथक, पृथक म्हणजे वेगळा वेगळा, अशा प्रकारे अर्थ आहे पृथक. ज्या वेळेला पृथक शब्द येणार आहे त्यावेळेला आपल्याला पंचमी विभक्ती करायची आहे. रामात पृथक किंवा विठ्ठलात, लय दिवस झाले, विठ्ठलात पृथक, विठ्ठलापेक्षा वेगळा, न ईश्वर, ईश्वरा
विठ्ठलापेक्षा दुसरा ईश्वर न असती. न नस. असती. ईश्वरापेक्षा पृथक वेगळा विठ्ठलापेक्षा वेगळा देव ईश्वर नाही आहे. ठीक आहे. मग आता आपण काही दिवसांपूर्वी विना शब्द पाहिला होता. मग त्या विना शब्दाचा अर्थ काय? शिवाय असा आपण घेतला होता. आणि आपण म्हटलो होतो द्वितीय हम्म. विभक्ती होते. मग काही ठिकाणी आपल्याला पंचमीही पाहायला मिळते. मग विना असा शब्द आहे, असं अव्यय आहे, असं उपपद आहे ज्याच्यामध्ये द्वितीया, तृतीया आणि पंचमी तिन्ही विभक्त्या होतात. मग तुम्ही हे आधी का नाही सांगितलं? तेव्हा द्वितीयाचं चाललं होतं म्हणून द्वितीया होते सांगितलं. तृतीयात आलो तृतीया होते सांगितलं. पंचमीत आलो पंचमी होते सांगितलं. षष्टीत होणार असेल, होत नाही, तर षष्टी आल्यानंतर सांगू. ही यांची हे यांचं स्ट्रक्चर आहे. द्वितीया, तृतीया आणि पंचमी. म्हणजे कसं होईल बरं हे? त्यांनी दिलेलंच उदाहरण सांगतो. अ रामम विना हे आपण आधी शिकलो होतो. न रामायणम, न रावण वध, हे पण चालेल, पण चांगलं घेऊया आपण. रामायणम, रामाशिवाय रामायण नाही. अस्ति आपल्याला लिहायला लागतं, त्याशिवाय वाक्यत्वाला येत नाही. कम्प्लीट होत वाक्याला नाही. वाक्य म्हणत नाही आपण त्याच्याशिवाय. रामम विना. मग तुम्ही असं म्हणू शकता का तृतीया रामेण विना? हो, म्हणू शकता. का? अहो, नियमच तसा आहे, ज्या ज्या वेळेला विना हा उपपद येईल, द्वितीय होऊ शकते, तृतीय होऊ शकते, पंचमी होऊ शकते. रामात विना पंचमी ही होते. ठीक आहे. पृथक हा आपण पहिला उपपद पाहिलं, जे आल्यानंतर पंचमी विभक्ती होते, त्याचा अर्थ होतो वेगळा, डिफरंट. विना शब्दाचा अर्थ आपण आधीच पाहिला होता. द्वितीया तृतीया आपल्याला माहित होती, किंवा द्वितीयाच फक्त माहित होती. पण आता तृतीया पण होते आणि पंचमी पण होते. ओके. आपण असं म्हणू शकतो, प्राणम विना किंवा श्वासम विना. प्राणच घेऊया. प्राणम, किंवा काय म्हणू शकतो आपण? प्राणेन, वरती लिहिलेलं तसंच सांगायचं फक्त. प्राणेन किंवा प्राणात. प्राणात विना न जीवनम. प्राणाशिवाय काय जीवन नाही. जीवनम अस्ति. आधी न घेतलाय म्हणजे विना जीवनम न अस्ति. असं म्हटलं तर अजून सुलभ होईल. विना रामायणम न अस्ति. इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. आणि इथं आपण आता शेवटी शेवटी येत आहोत. आता दोन शब्द आपण पाहिले पृथक, ज्याच्यामध्ये पंचमी होते, विना ज्याच्यामध्ये द्वितीया तृतीया पंचमी तिन्ही होतात. मग आता आपल्याला एक अजून ती गहन विषय आपल्याला सांगणार आहेत. ऐका सगळ्यांनी. अ, दूर हा जो शब्द आहे, दूर म्हणजे काय? मराठीमध्ये पण लांब, दूर असा अर्थ. आणि दूरच्या विरुद्ध असतं निकट, जवळ. मराठीमध्ये आपण त्याला जवळ म्हणतो. निकट हा सुद्धा शब्द जवळ. मराठीत काही ठिकाणी आलेला आहे. मग काय असतं? दूर हा अर्थ व्यक्त करणारे, ऐका, दूर हा अर्थ व्यक्त करणारे काही शब्द आहेत. आणि निकट हा अर्थ व्यक्त करणारे काही शब्द आहेत. जसं मराठीमधला जवळ हा शब्द कुठला अर्थ व्यक्त करतो? निकट हा अर्थ व्यक्त करतो. मग दूर आणि निकट या अर्थाचे जर शब्द असतील, बघा, या अर्थांचे, या अर्थांच्या शब्दांमध्ये, या अर्थांच्या शब्दांमध्ये काय होतं? पंचमी विभक्ती होते, द्वितीय पण होते, तृतीय पण होते. ऐका, दूर किंवा निकट या अर्थांच्या शब्दांमध्ये, ओके, शब्दांमध्ये काय होते? द्वितीया, तृतीया आणि पंचमी तिन्ही विभक्ती होतात. काय केलं मी?
बघा, दूर आणि निकट अर्थांच्या शब्दांमध्ये. मग दूर हा शब्द सुद्धा असला तरी होईल, निकट हा शब्द असला तरी होईल, किंवा याच शब्दांसारखे दुसरे शब्द असतील. आम्हाला सांगाल का? हो. अंतिकम. अंतिकम जवळ. म्हणजे अंतिकम हा शब्द निकट अर्थवाची आहे. आता ही थोडी व्याकरणाची भाषा आहे. अंतिकम हा शब्द निकट अर्थामध्ये येतो किंवा निकट अर्थवाची आहे. अंतिकम. मग समीपम हा सुद्धा शब्द काय? समीप. समीपम निकट अर्थवाची आहे. म्हणजे समीपम या शब्दातून निकट असाच अर्थ प्रकट होतो. आणि निकटम तर आहेच. पार्श्वम. पार्श्वम म्हणजे सुद्धा काय? जवळ. ह्या सगळ्यांचा मराठी अर्थ काय? जवळ. ह्या सगळ्यांचा संस्कृत अर्थ काय आहे? निकट. अंतिकम, समीपम, पार्श्वम हे सगळे शब्द काय करतात? आपल्याला जवळ हे दर्शवतात. मग काय सांगतात आपल्याला? या अर्थांच्या शब्दांमध्ये पंचमी विभक्ती होणार आहे. बघा, मग दूर शब्दाची पंचमी काय होईल? पहिला आधी आपण द्वितीय करूया. दूरम होईल. नंतर दुरेण होईल, रामेण. आणि नंतर दुरात होईल. सगळ्यांचा अर्थ काय? दूर हाच अर्थ आहे. पण या नियमामुळे पंचमी विभक्ती, तृतीया विभक्ती, द्वितीया विभक्ती होते. आम्हाला हे कळालं, पण मग या शब्दांबरोबर ऐका, या शब्दांबरोबर जो दुसरा शब्द असेल, आपण काय म्हणणार? गावाच्या दूर, गावाच्या जवळ असं म्हणणार ना? किंवा शहराच्या जवळ, शहराच्या दूर असं ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी ते सांगतात की त्या शब्दाची, ऐका थोडंसं किचकट आहे, ग्रामस्य षष्ठी विभक्ती होणार. म्हणजे दूर हम्म. आणि निकट अर्थवाची शब्दांमध्ये द्वितीया, तृतीया, पंचमी तिन्ही होतील. पण ज्याच्या संबंधाने आपण सांगतोय, गावाच्या दूर, आपल्याला जर कारक व्यवस्थित कळला असेल, जेव्हा आपण संबंध सांगतो षष्ठी विभक्ती, डोकंच लावायचं नाही. प्रत्येक वेळी इथं प्रथम होईल, तिथं द्वितीय होईल. तिथं बेसिक्स एकदम स्ट्रॉंग ठेवायचे. कारक व्यवस्थित माहिती पाहिजे. त्यांचे मराठीमध्ये असणारे अर्थ: सला ते, सलाना ते, ने एशी, सला ते, सलाना ते, ऊन हुन, तून, पासून, पेक्षा, चाची, चे चाची, आतमध्ये ठाई, हे क्लिअर पाहिजे. मग जिथं पण हे आतमध्ये ठाई येतील, चाची चे येईल, तिथं तिथे विभक्ती करून टाकायची. नाही तर मग प्रत्येक वेळी लक्षात ठेवायला लागतं की हां, हे दूरम दूरेनं आलं की इथं ग्रामस्य करावं लागतं. म्हणताना काय म्हणतो आपण? गावाच्या दूर, गावाच्या जवळ, है ना, किंवा गावापासून दूर असं म्हणतो. मग पासून आलं तर कुठली विभक्ती होईल? पंचमी. पंचमी विभक्ती होईल. मग पंचमी आणि षष्टी, ह्यांनी षष्टी दिलेली नाही, पण आपण आता माझ्या तोंडातून निघालं म्हणून पण पाहून घेऊ ते पण. मग पंचमी आणि षष्टी होते. जिथं जो अर्थ फिट होईल. आपण गावाच्या दूर असं म्हणत नाही, कधीतरी म्हणतो पण, पण गावापासून दूर असं म्हणतो आपण जास्त करून. आणि जवळ म्हणायचं असेल तर गावाच्या जवळ. दोन्ही म्हणतो, जवळ. पंचमी किंवा षष्टी तुम्ही दोघांकी कुठलीही विभक्ती करू शकता. दूर किंवा निकट या अर्थांच्या शब्दाला जोडून आलेल्या शब्दांमध्ये, ऐका, दूर किंवा निकट या अर्थांचे जे शब्द आहेत, त्या शब्दांना जोडून आलेले जे शब्द आहेत, त्यांची तुम्ही पंचमी किंवा षष्ठी करू शकता. ग्रामात दूरम. ओके. ग्रामात समीपम, ग्रामात समीपेन, ग्रामात समीपात. कारण की हे काय आहेत? सगळे निकटवाची शब्द आहेत. त्यांचे पण काय? दूरम, दूरेन, दूरात सारख्या विभक्त्या होणार आहेत. अशा प्रकारे आपला इथे जो शब्दांचा जो आपला विषय चालला होता, तो संपलेला आहे. आता काही शब्द आपल्याला मराठीत माहितीच आहेत, पण तरी पण आपण पाहूया. अंकुर हा शब्द आपल्याला माहिती आहे. अंकुर. अंकुर शब्दाचा अर्थ अंकुरच आहे. फक्त संस्कृतमध्ये त्याला राम शब्दाला रामः जसं आपण केलं, तसं अंकुर शब्दाला अंकुरः. तिलह. आता जरी माहीत नसलं तरी आपल्याला कळून जाईल. तीळ, त्याला तिल म्हणतात. माश.
माशः म्हणजे उडीद. उडीद. अं, उडीद. देन त्यांनी सांगितलेलं आहे यवह म्हणजे जवस. अंकुर. अंकुरच. तिलह तीळ. माशः उडीद. यवह जवसह. ठीक आहे. अजून एक शब्द सांगतात बीजम. आपल्याला माहिती आहे बीज आपण म्हणतो. बीज शब्द आपल्याला माहिती आहे. नपुंसकलिंग शब्द आहे बीजच. किंवा त्याला आपण मराठीमध्ये बी म्हणतो. बी. बियाणं. बी. तर अशा प्रकारे शब्द आपले संपलेले आहेत. अंकुर तिल माश उडीद. ओके. फक्त शब्द दिलेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. पुढे आता आपण वळतोय. जसा तर मग वळण्यापूर्वी थोडंसं समजून घेऊया. जसा आपला तत् हा हे सर्वनाम आहे. थोडंसं वेग आहे बरं का. तत् हे सर्वनाम आहे. कुठं कुठे उड्या मारल्या बघून घेऊया चला. पृथक याचा अर्थ वेगळा असा होतो. तो पृथक शब्द ज्यावेळी येतो त्यावेळी पंचमी विभक्ती होते. विना या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे शिवाय. आतापर्यंत आपण पाहिलं द्वितीयाच होते पण नाही. पुढे आलोय आता द्वितीया तृतीया पंचमी तिन्ही होतात. नंतर आपण एक नियम पाहिला दूर आणि निकट अर्थांचे जे शब्द आहे मग निकट हा सुद्धा शब्द असेल दूर हा पण असेल तर त्या शब्दांमध्ये द्वितीया तृतीया पंचमी होते. त्या शब्दांना लागून आलेले शब्द त्यांच्यामध्ये पंचमी आणि षष्ठी होते. आणि मग आपण काही शब्द पाहिले. अंकुर तिल माशः यवः बीजम तिलह. आता आपण शेवटच्या भागाकडे येतोय जेणेकरून आपण उद्या किंवा परवा आपण काय करू वाक्य सोडवूया. तुम्हाला एक दिवस देतो वाक्य सोडवायला प्रयत्न करा. जसं तत्सर्वनामचं होतं सह तौ ते. तौ ते ते. तसं या तत्सर्वनामाला सदृश समान अदस नावाचा शब्द आहे त्याचा अर्थ पण होतो तो. जसं तत् शब्दाचा अर्थ काय आहे तो. तसं तो. या आदर्श शब्दाचा अर्थ सुद्धा तो आहे. म्हणजे काय आपण सहतव ते वापरायच्या ऐवजी अदस हा शब्द वापरू शकतो. आता अदस हे सर्वनाम आहे म्हणून ते तीनही लिंगांमध्ये चालणार आहे. फक्त वाचणार आहे मी आणि एक एक वाक्य पटापट लिहिणार आहे. आता अदस हा याच्या शेवटी स असल्यामुळे त्याला आपण सकारांत शब्द असं म्हणतो. जसं इदम शब्दाच्या शेवटी म होता म्हणून इदम हा मकारांत सर्वनाम आहे. चला आदर्श शब्दाकडे आपण वळूया. फक्त वाचतो. अ, असौ अमू अमी. काय बापरे आता म्हणाल काय चाललंय हे. हे असंच आहे मग आता. आता आपण पुढे आलेलो आहे ॲडव्हान्स. ॲडव्हान्स 10 नंतर ॲडव्हान्स होऊन जाते लेवल. असौ अमू अमी. अमुम अमू अमून. अमुना अमूभ्याम अमीभिः. अमुष्मय अमूभ्याम अमीभ्यः. अमुष्मात् अमूभ्याम अमीभ्यः. अमुष्य अमुयोः अमीषाम्. अमुष्मिन् अमुयोः अमीषु. पुन्हा पुन्हा वाचून तुमचं डोकं खराब करत नाही. एक एक वाक्य लिहितो आता मग. तुम्ही इथे तुमच्यासाठी लिहून टाकतो एकदा. बघा म्हणजे तुम्हाला हे कळेल की याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. सह. देन तम. देन तेन. देन तस्मै. अनंतरम तस्मात्. बघा कन्फ्यूज नका होऊ. सोपं करायसाठी हे केलेलं आहे. तस्य आणि तस्मिन्. मग जसा सहतव ते शब्द आहे तसाच हा शब्द आहे. फक्त थोडासा अवघड आहे. थोडासा अवघड का तर तशा प्रकारेच तो वापरला गेलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये. म्हणून आपल्याला तसं सांगितलेलं आहे बघा. सह तवते मग सह आणि असव मध्ये काय फरक आहे का बोला थोडंसं बोला. नाही. बोला. नाही. नाही. नाही मग मी ना. असं म्हणू शकतो का असौ बालकः पश्यति. अर्थ काय होईल आता. हो. तो. तो सह तो आणि बालक. असव मध्ये काहीच फरक नाही. तौ
असौ बालकः पश्यति. बघा तो मुलगा पाहतो. अमुम बालकः अमुम अमुम वृक्षम पश्यति. मग आता मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीला कर्म बनवायचं असतं त्यावेळी आपल्याला वेगळा कर्ता घ्यावा लागतो. म्हणून मी आता या बालकला कर्ता करून टाकला आणि वृक्षाला कर्म. बालकः अमुम वृक्षम पश्यति. मुलगा ते झाड पाहतो. बघा अमुना बालकेन सह खेळामी. त्या मुलासोबत मी खेळतो. अहम मुद्दामून लिहित नाही. खेळामी आलं म्हणजे अहम आहे हे आपण समजून जातो. बघा तृतीय आली मी लगेच सह टाकला. ही हुशारी आहे. द्वितीय विभक्ती करायची दुसऱ्या कशाला तरी करता केला ही हुशारी. अमुष्मय चतुर्थी विभक्ती आहे ददाती लावून टाकायचं. वाक्य बनवायला सोपं जातं. त्या मुलाला बालकाय धनम यच्छामी. त्या मुलाला मी धन देतो. त्या देण्याची क्रिया बालकाला आहे आणि बालकाला मी काय सांगतोय तो मुलगा. मग जी बालकाची विभक्ती तीच तोची विभक्ती. अमुष्मात त्यापासून. आता त्याचा अमुष्मातचा अर्थ आहे त्यापासून मी त्याला शब्द लावतो. अमुष्मात बालकात म्हणजे त्या बालकापासून बालका. आगच्छती. आगच्छामी लिहितो म्हणजे मी त्या बालकापासून येतो. अमुष्य 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 संबंध. पुत्रस्य पिता कह. त्या मुलाचा त्या मुलाचे वडील कोण किंवा त्या मुलाचा पिता कोण आहे. अमुष्य पुत्रस्य षष्ठी म्हणून अमुष्य सुद्धा षष्ठी. अमुष्मिन अमुष्मिन ग्रामे कह वसती. या गावात कोण राहतो. ठीक आहे. अमुष्मिन ग्रामे त्या गावात आणि या गावात म्हटलं की इदम. त्या गावात म्हटलं की अमुष्मिन. बर. ओके पुढे चालूया. हम्म, यात काय अडचण असेल थांबतो मी थोडं. सोपं आहे बघा. तृतीय विभक्ती असेल सह लावायचं. तृतीय विभक्ती आपोआप लागते. चतुर्थी विभक्ती असेल देण्याची क्रिया करायची. पंचमी असेल आगच्छामी वापरायचं. पासून येतो वगैरे. षष्ठी असेल संबंध आणायचा. पिता पुत्र माता गाव अ, कुठलाही संबंध आपला एकमेकांचा. ग्राम आणि षष्ठी असेल सप्तमी असेल वसती राहतो. मग ग्रामात राहतो शहरात राहतो राज्यात राहतो देशात राहतो विदेशात राहतो. असे सोपे सोपे वाक्य आहेत. पुढे मी बनवतो अजून तुम्हाला कळतील. तुम्हीही बनवायचा प्रयत्न करा. आता हा आहे स्त्रीलिंग शब्द. मग तुम्ही म्हणाल सर पुल्लिंगामध्ये पण असो आमू आम्ही अमुम अमू हे झालं पण असव पुल्लिंगामध्ये होतं आणि स्त्रीलिंगामध्ये पण असव स्त्रीलिंगामध्ये पण आहे. मग दोन्ही ओळखायचे कसे काय. सोपं आहे. आपण मुलाविषयी बोलतोय का मुलीविषयी बोलतोय हे आपण दोघं किंवा आपण सगळे ज्याही वेळेला बोलतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण मुलाविषयी बोलतो का मुलीविषयी बोलतोय. असव शब्द जरी वापरला तरी तुम्हाला कळणार की आपण कोणाविषयी बोलतोय. ठीक आहे. किंवा मग त्याला जोडीला हो. दुसरं काहीतरी स्त्रीलिंग शब्द असेलच. समजा इथे असौ बालकः आपल्याला लगेच कळून जाणार आहे काय असौ हा शब्द पुल्लिंग आहे पुल्लिंग आहे. आणि असौ बालिका असौ हा शब्द स्त्रीलिंग आहे या ठिकाणी. ओके आता बालिका असौ बालिका बाला घेऊया. असौ बाला नृत्यती म्हणजे ती मुलगी नाचते. आता अमुम बालाम लिखामी. मी त्या मुलीस लिहितो. मग काय लिहितो तर आपण घेऊया पत्रम. अमुम बालाम अमुम बालाम. आता कर्ता कोण आहे अहम आहे. तो मी लिहिलेला नाहीये. अहा. लिखामी वरून तो कळून जातोय. अहम अमुम बालाम पत्रम लिखामी. या मुलीला मी त्या मुलीला नाही या त्या मुलीला मी पत्र लिहितो. अमुया
अमुया बालया सह, बघा तृतीय आली, सह टाकायचं, टेन्शनच नाही. सह टाकू शकता, साकम टाकू शकता, सार्धम टाकू शकता, समम टाकू शकता. हे शब्द आल्यानंतर तृतीय विभक्ती होते हे तुम्हाला माहिती. बालयासह क्रन कूर्दामी, उड्या मारतो. अहम अमुया बालयासह, त्या मुलीसोबत उड्या मारतो. लहान मुलं आहेत. चला, अमुष्यै अमुष्यै बालायै सीता, सीतायै बालायै. आता काहीतरी आणायचं, आणायामी मुलीसाठी. मी त्या मुलीसाठी गीताम, कर्म असल्यामुळे द्वितीय गीताम आणायामी, मी त्या मुलीसाठी गीता आणतो. अमुष्याहा अमुष्याहा बालाया सीता, सीताया त्या बालिकेपासून, त्या बालिकेपासून पृथक, वेगळा हो, पृथक भवतु. अमुष्याः बालिकायाः पृथक भवतु, त्या मुलीपासून वेगळा हो. त्या मुलीचा, अमुष्याः बालायाः एषः ग्रामः, एषः हे ग्रामः गाव अस्ति. अमुष्याः बालायाः एषः ग्राम अस्ति, त्या मुलीचं हे गाव आहे. अमुष्याम सप्तमी आहे, बालायाम त्या मुलीमध्ये सप्तमी आली की काहीतरी गुण टाकायचे, श्रद्धा टाकायचे, विश्वास टाकायचा. अमुष्याम बालायाम गुणः भवति, त्या मुलीमध्ये गुण आहे. असौ अमू अमुः, अमूम अमू अमुः, अमुया अमूभ्याम अमूभिः, अमुष्यै अमूभ्याम अमूभ्यः, अमुष्याः अमूभ्याम अमूभ्यः, अमुष्याः अमुयोः अमूषाम्, अमुष्याम अमुयोः अमुषु. एकदा दोनदा लिहा. आपण बोलत जाऊ धडे, सोडवताना सुद्धा आपली अजून प्रॅक्टिस होऊन जाईल. आता शेवटचं नपुंसक लिंगातलं फक्त वाचणार आहे. उदाहरण काय, आता लिहित नाही, सगळीकडे नपुंसक लिंग शब्द येणार आहे. मग आपण जे म्हणतो बघा, ओम पूर्णमद पूर्णम, इथे पूर्णम अदह, ते होतं ओम पूर्णमद. नंतर आपण म्हणतो पूर्ण पूर्णमिदम, मिदम म्हणजे म आणि इदम. अदह म्हणजे तो, तो पूर्ण आहे. इदम हा पूर्ण आहे. किंवा ते पूर्ण आहे, कारण की नपुंसक लिंग आहे इदम अदह शब्द. ते ब्रह्म पूर्ण आहे आणि हे जगत पूर्ण आहे. इदम जगत, जवळचं. कसंही घ्या जवळचं लांबचं, कारण की ब्रह्म सगळीकडेच आहे, त्याला आपण म्हणू शकत नाही. पण आपल्याला भ्रांती काय कुठेतरी येते, लांब आहे, वर हात जातो. देव कुठे आहे? नजरही वर जाते, हातही वर जातो आपला, इथं नाही येत तो. ठीक आहे. मग पूर्णम अदह, ते पूर्ण आहे. पूर्णम इदम, हे जगत पूर्ण आहे. इदम शब्द शक्यतो जगताला वापरलेला आहे. ब्रह्म पूर्ण आहे, जगत पूर्ण आहे. आणि या पूर्ण असणाऱ्या ब्रह्मातून पूर्ण असणारं जगत आलं. पूर्णात पूर्णम उदच्यते. पूर्णस्य पूर्णम आदाय, या पूर्णातून पूर्ण गेल्यानंतर, म्हणजे या ब्रह्मातून हे जगत गेल्यानंतर सुद्धा पूर्णम एव अवशिष्यते. काय श्लोक आहे, काय मंत्र आहे. त्यामुळे आपण शेवटी म्हणतो या पूर्णातूनच सगळं काय आलेलं आहे. या पूर्ण, हे सगळं गेल्यानंतर सुद्धा पूर्ण शिल्लक राहणार आहे आणि ते मी आहे. ठीक आहे, हे अल्टिमेट ज्ञान आहे. ज्यावेळी आपल्याला कर्म करायचंय, समजून घ्यायचंय, ऍक्शन करायच्यात, लिहायचंय, त्यावेळी हे नाही पाहिजे. हा आपला, हे आपलं आंतरिक ज्ञान पाहिजे. नाहीतर हा मी पूर्ण आहे, मला आता नाही आलं, नाही केलं तर हे सगळं जाणार आहे, हे आता नाही पाहिजे. आता सगळा अभ्यास करायचा आहे.
पूर्णमची विभक्ती कळली पाहिजे. अधः कळलं पाहिजे. अधः अमू अमुनी. अधः एवढंच लक्षात ठेवायचं. अधः अमुनी. अधः अमू अमुनी. अधः अमू अमुनी. आणि त्याच्यानंतर सगळं कसं चालतं? पुल्लिंगासारखं चालतं. 7 वाक्य बनवायचा पुल्लिंगासारखं प्रयत्न करतो. तृतीय अधः पुरुष. हम्म. अधः पुष्पम. ते फूल विकसति. फुलतं. अधः पुष्पम विकसति. अ, राम अधः पुष्पम रामः पश्यति. ते फूल राम पाहतो. या ठिकाणी अधः पुष्पम कर्म आहे. अमुना अमुना राज्येन सह. अमुना राज्याने सह कसं काय म्हणू शकतो? वाक्य बनवू शकतो काहीतरी. अमुना मित्रेण सह. त्या मित्रासोबत खेळामी. त्या मित्रासोबत खेळतो. अमुष्यै त्या नपुंसकलिंग बनवायचे. अमुष्यै राज्याय धनम यच्छामि. त्या राज्याला मी धन देतो. अमुष्मात नगरात ग्रामः अ, दूरम अस्ति. त्या गावापासून त्या नगरापासून गाव ग्रामः दूरम अस्ति. अमुष्य नगरस्य नाम किम. त्या नगराचं नाव काय? अमुष्मिन पत्रे. अमुष्मिन पत्रे. त्या पत्रामध्ये. त्या पानामध्ये काय? कीटः भवती. किडा आहे. आलं डोक्यात वाक्य. पत्र नपुंसकलिंग शब्द आहे. नगर नपुंसकलिंग. राज्य. आता हा अदश शब्दच नपुंसकलिंग असल्यामुळे त्यांचे वाक्य बनवत असताना सगळीकडे काय आलं पाहिजे? नपुंसकलिंग शब्दच आला पाहिजे. नपुंसकलिंग. मग हे वाक्य तुम्हाला आता हळूहळू बनवता यायला पाहिजे. कसे बनवायचे? प्रथमा विभक्ती बनवायला सोपं आहे. फक्त तुम्हाला क्रियापद लावायचं असतं. द्वितीय विभक्तीमध्ये कोणाला तरी दुसऱ्याला कर्ता बनवायचं असतं. तृतीय विभक्तीमध्ये सह घ्यायचं. सोपं होऊन जातं. म्हणजे बरोबर. सहचा अर्थ सोबत. चतुर्थी मध्ये यच्छामी घ्यायचं. पंचमी विभक्तीमध्ये आगच्छती घ्यायचं. षष्ठीमध्ये संबंध दाखवायचा. आणि सप्तमी विभक्तीमध्ये गुण, श्रद्धा, विश्वास यासारख्या गोष्टी दाखवल्या की सातही विभक्त्या मध्ये वाक्य थोडी थोडी बनवता येतात आपल्याला. अदह अमू अमूनी. पुढे सगळं पुल्लिंगासारखं तृतीय विभक्ती नंतर. अशा प्रकारे आपण पृथक, विना, निकट आणि दूर अर्थवाची शब्दांमध्ये तृतीय, द्वितीय, पंचमी होते पाहिलं. आणि अदस शब्द पुल्लिंगामध्ये, स्त्रीलिंगामध्ये, नपुंसकलिंगामध्ये पाहिला. अदस शब्दाचा अर्थ दूरच्या अशा वस्तू. दूरचा तो. सोपं लक्षात घ्या. अदस शब्दाचा अर्थ तो. इदम शब्दाचा अर्थ हा. जसं सह तसं अदस. एषः तसं इदम. अशा प्रकारे आपण हे तीनही शब्द बघितले. पुढच्या वेळी तुमच्याकडून अ, हे शब्द बोलून घेऊया. आणि पुढचा पाठ सुरू करत असताना सहाही शब्द म्हणजे इदमचे 3, अदसचे 3 यांना रिव्हिजन देऊया. उद्या तुम्ही आज जे आपण शिकलेलो आहे या पूर्ण 13व्या पाठाचा बसून स्वतः ते पुस्तकाच्या पानाचा फोटो पाठवतो. त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि मग परवा आपण पाठातील वाक्य सोडवायचे. ज्यांना हे पूर्ण समजलेलं आहे इथेच त्यांनी वाक्य सोडवले तरी हरकत नाही. उदाहरण वाक्यामध्ये त्यांनी सोडून दिलेले आहेत. तसेच डाव्या बाजूला जे नियम आहेत त्यांचं ॲप्लिकेशन उजव्या बाजूला वाक्यांमध्ये करायचंय. आणि संस्कृत वाक्य आपल्याला बनवायची आहेत. या ठिकाणी आपण आता थांबूया.